हॅलो, हाय, कसे आहात सगळे? तर आज आपण बनवतो इथे आलूचं मस्तपैकी असं स्नॅक्स. हे सुद्धा मी बनवलेलं आहे बघा. आणि हे पण छान ना असं क्रिस्पी झालेले, खूपच टेस्टी लागतं. हे पण मी आलूपासूनच बनवलेलं आहे आणि इथे बनवायचं आहे आपल्याला ते आलूपासूनच. तर इथे मी याचे ना असे चिप्स करून घेणार आहे बघा. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळे चिप्स तयार करायचे. तर हे बघा, छान मस्तपैकी असे आपले हे चिप्स तयार झाले. तर या बाउलमध्ये ना आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा कप. 2 चम्मच इथे आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे आणि 2 चम्मच टाकायचा आहे कॉर्नफ्लॉवर. आता यामध्ये आपण टाकून घेऊया लाल तिखट, 1 चम्मच लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. आता यामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं घट्टसरच तयार करायचं आहे, फार जास्त पातळ नाही करायचं आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार व्हायला पाहिजे. अशी कोटिंग त्याची तयार व्हायला पाहिजे ना. आता आपल्याला घ्यायची आहे, हे बघा, ते हे स्टिक घेतली मी. आता हे जे चिप्स आपण तयार करून ठेवलेत हे असे फोल्ड करायचे आणि हे जे स्टिक आहे ती यामध्ये अशी लावायची. आणि हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे चिप्स लावून घ्यायचे पूर्ण व्यवस्थित. पूर्ण पाणी जे आहे ते व्यवस्थित झटकून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे तयार करायचे तिथे. अशा पद्धतीने हे लावून घ्यायचे आहेत सर्व. तर हे बघा, अशा पद्धतीने हे सगळे आपण तयार करून घेतले. आता हे असे मसाल्यामध्ये ना जे आहे डीप करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. सगळा मसाला जो आहे ना त्याला असा लागला पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने हा मसाला यावरती असा पूर्ण छान टाकून घ्यायचा आहे. आतमध्ये बाहेरून सगळं व्यवस्थित लागला गेला पाहिजे बघा. आणि पूर्ण असं झटकून घ्यायचं व्यवस्थित त्याला. हे बघा, अशा पद्धतीने हे सगळं तयार झालं. आता काय करायचं, वरतून थोडंसं कॉर्नफ्लॉवर असं आपल्याला फक्त त्याच्यावरती थोडंसं टाकून घ्यायचंय. अशा पद्धतीने हलकंसं टाकायचंय, खूप जास्त टाकायचं नाहीये. आणि इथे ठेवलेलं आहे मी हे तेल गरम होण्यासाठी. आता हे आपल्याला यामध्ये असं ठेवायचंय. त्याला ना थोडंसं असं पलटवून घ्यायचंय. हे बघा, हे ना छान मस्त असं फ्राय झाले, पूर्ण मस्त क्रिस्पी झालेलं आहे. बघू शकता तुम्ही इथे. तर हे बघा, हे छान मस्त आपले आता फ्राय झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही, त्याचा आवाज पण है ना. आता यावरती ना आपल्याला हलकंसं टोमॅटो सॉस टाकून घ्यायचा आहे. एवढं भारी लागतं ना हे खायला, खरंच खूपच टेस्टी लागतं. तुम्ही ना एकदा खरंच नक्की ट्राय करून बघा. मस्त क्रिस्पी आणि छान टेस्टी असं हे स्नॅक्स आपलं इथे तयार झालेलं आहे. मस्तपैकी कुरकुरीत असं हे तयार झालंय बघा. किती छान दिसायला पण दिसतंय ना. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना. आहे ना छान मस्त असं. मला तर खूपच आवडले, खूपच क्रिस्पी आणि टेस्टी लागतंय.